तर हॅलो फ्रेंड्स, काल आपण ज्या वेळेला पी ब्लॉक एलिमेंट सुरुवात केला त्यावेळेला मी तुम्हाला एम्फसाइज सांगितलेलं होतं करायला की जे पिरियॉडिक ट्रेंड्स आहेत, मग ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल, ऑकरन्सेस असतील, ॲटॉमिक रेडियस असेल, त्याच्यानंतर आयोनायझेशन एन्थाल्पी, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, ओके, मेटॅलिक कॅरेक्टर, मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, सोल्युबिलिटी, ओके, हा जो पिरियॉडिक ट्रेंड्सचा आहे डाऊन द ग्रुप, तो तुम्हाला नीट स्टडी करायला सांगितलेला होता. म्हणजे थोडक्यात रीड करून तो अभ्यास केला पाहिजे. दॅट इज नंबर 1. तोच सिमिलर पार्ट तुम्हाला ऑक्सिजन फॅमिली करता, हॅलोजन फॅमिली करता यूज करायचा आहे. मग तो विथ रिस्पेक्ट टू ऑक्सिडेशन स्टेट असेल, विथ रिस्पेक्ट टू आयोनायझेशन एन्थाल्पी असेल, किंवा विथ रिस्पेक्ट टू इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी असेल, हे लक्षात घ्या. मग त्याच्यानंतर आपण दुसरा पार्ट बघितलेला होता की हायड्राइड्स ऑफ अ नायट्रोजन फॅमिली. मग त्यामध्ये अमोनिया, फॉस्फिन, आर्साईन, स्टिबाईन आणि ह्यांच्यामधलं स्ट्रक्चर, मग ते डिस्टॉर्टेड टेट्राहायड्रल आहे, त्याच्यामधला बॉन्ड अँगल आणि त्याची डिक्रीजिंग इन्क्रीजिंग ऑर्डर, थर्मल स्टॅबिलिटीची इन्क्रीजिंग डिक्रीजिंग ऑर्डर, बेसिक कॅरेक्टरची इन्क्रीजिंग डिक्रीजिंग ऑर्डर, ओके. नंतर सोल्युबिलिटी आणि मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट हे बघितलेलं होतं. आणि तोच पार्ट तुम्हाला मी सांगितलं होतं की हायड्राइड्स ऑफ जसं नायट्रोजन फॅमिली आहे तसं हायड्राइड्स ऑफ ऑक्सिजन परत कॅरेक्टर्स हेच येणार आहेत. थर्मल स्टॅबिलिटी, रिड्युसिंग पॉवर, सोल्युबिलिटी, मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट कॅरेक्टर. आता इथं फक्त ऑक्सिजन फॅमिलीला बेसिक कॅरेक्टरच्या ऐवजी ॲसिडिक कॅरेक्टर येईल आणि व्होलाटाईल कॅरेक्टरचं आपल्याला इन्क्रीजिंग डिक्रीजिंग पॅटर्न बघायला मिळेल. आणि तोच पॅटर्न तुम्हाला हॅलोजन फॅमिली करता यूज करायचा आहे. हे मी कालच्या भागात सांगितलेलं आहे. आता परत ते मी रिपीट करणार नाही. मग त्याच्यानंतर आपण बघितलं की नायट्रोजन फॅमिली मधला नायट्रोजनचं ॲनामोलस बिहेवियर हे बघितलं. आता आज आपण जे बघणार आहोत ते की कुठल्या कुठल्या रिॲक्शन्स तुमच्या ज्या पुस्तकात दिलेल्या आहेत त्या इम्पॉर्टंट आहेत आणि त्या रिॲक्शन्स तुम्ही फक्त त्याच्यावरतीच फक्त स्टडी करायचा आहे. आता पेज नंबर तुमचं 246 पुस्तकामध्ये गेलं तर त्यामध्ये केमिकल प्रॉपर्टीज आहे ॲक्शन ऑफ एअर, ओके. आता ॲक्शन ऑफ एअर मध्ये काय सांगितलेलं आहे की ऑल द एलिमेंट्स दे कॅन रिॲक्ट विथ ऑक्सिजन अँड दे कॅन फॉर्म आयदर, ओके, पर्टिक्युलरली ट्राय ऑक्साईड और पेंटा ऑक्साईड हे फॉर्म करतात, हे लक्षात ठेवा. आणि रिॲक्टिव्हिटी ऑफ ऑक्सिजन इन्क्रीजेस डाऊन द ग्रुप. जसं डाऊन द ग्रुप जाईल तसं रिॲक्टिव्हिटी इन्क्रीजेस होतं. नायट्रोजन हा रिॲक्ट होतो ऑक्सिजन बरोबर ॲट अ हाय टेम्परेचरला आणि तुम्हाला नायट्रिक ऑक्साईड तयार करतो, हे लक्षात ठेवा. आता ह्यामध्ये 2 प्रकारचे ऑक्साईड्स तयार होतात, एक E2O3 आणि E2O5. इथं ईचा अर्थ घ्यायचा इलिमेंट. तर E2O3 आणि E2O5 द ऑक्साइड्स इन अ हायर ऑक्सिडेशन स्टेट जे असतील ते मोर ॲसिडिक असतात आणि लोअर ऑक्सिडेशन स्टेट त्याच्यापेक्षा लेस ॲसिडिक कॅरेक्टर्समध्ये असतात, हे लक्षात ठेवा. मग द ऑक्साइड्स ऑफ E2O3 ऑफ नायट्रोजन अँड फॉस्फरस हे प्युअरली ॲसिडिक कॅरेक्टर्समध्ये आपल्याला बघायला मिळतात, हे लक्षात ठेवा. मग त्याच्यानंतर ॲक्शन ऑफ ऑक्सिडायझिंग ॲसिड्स म्हणजेच ऑक्सिडायझिंग ॲसिड्स म्हणजेच कुठले, HNO3 असेल, ओके. आता HNO3 ह्याच्याबरोबर आपल्याला ॲक्शन्स करायची आहे, परंतु लक्षात घ्या आपल्याला कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिडचा इफेक्ट नायट्रोजनवरती नाही आहे, ओके, नो इफेक्ट, ओके. परंतु तुम्हाला फॉस्फरसवरती, आर्सेनिकवरती आपल्याला दिलेला इफेक्ट आहे हे बघायला मिळतं. मग त्या रिॲक्शन्स इम्पॉर्टंट आहे का फॉस्फरिक ॲसिड आणि आर्सेनिक ॲसिड तयार होणाऱ्या पेज नंबर 246 वर दिलेल्या तर नाही आहेत. आपल्याला रिॲक्शन कुठली बघायची आहे, अँटीमनी आणि बिस्मथ. कारण अँटीमनीमध्ये अँटीमनी ऑक्साईड तयार होतं आणि बिस्मथमध्ये बिस्मथ नायट्रेट तयार होतं, हे लक्षात ठेवा.
आर्सेनिक आणि फॉस्फरस बरोबर बघा फॉस्फरिक ऍसिड किंवा आर्सेनिक ऍसिड तयार होतं आणि त्यामुळे ते इम्पॉर्टंट नाही आहेत. तुम्ही अँटीमनी आणि बिस्मथ बरोबर HNO3 ची रिॲक्शन लक्षात ठेवायची. तसंच तुम्ही जर बघितलं सल्फेट बरोबर म्हणजेच H2SO4 बरोबर जर रिॲक्शन्स घेतली तर तुम्हाला पर्टिक्युलरली फॉस्फरस आणि आर्सेनिक बरोबर पुन्हा तुम्हाला फॉस्फरिक ऍसिड आणि आर्सेनिक ऍसिड तयार होईल, परंतु अँटीमनी आणि बिस्मथ तुम्हाला सल्फेट्स देतील, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून ह्या 2 रिॲक्शन्स महत्वाच्या आहेत. आता त्याच्या पुढचा ऍक्शन ऑफ अल्कली म्हणून 247 वरती आहे. त्यामध्ये फक्त कुणाची ऍक्शन्स बघायची ही इम्पॉर्टंट आहे. फॉस्फरस बरोबर NaOH ची म्हणजेच थ्राईस NaOH 12 NaOH कुणाबरोबर आर्सेनिक बरोबर आणि अँटीमनी बरोबर ह्या तिन्ही रिॲक्शन लक्षात ठेवायच्या आहेत आणि त्या बघायच्या आहेत, त्या इम्पॉर्टंट आहेत. आता मेटल बरोबरच्या रिॲक्शन्स ज्या आहेत त्या मग Li बरोबर नायट्रोजन असेल, Mg बरोबर नायट्रोजन असेल. ओके, खरं ह्यामध्ये लक्षात घ्या की सोडियम आर्सेनाइड म्हणून आहे बघा, अँटीमनी जो आहे सोडियम अँटीमनी आहे, झिंक अँटीमिनेट जे आहेत. ओके, ह्याचा फॉर्म्युला आणि त्याचं नाव हे लक्षात ठेवा. आर्सेनिक आणि अँटीमनी हे दोन्हीही कोव्हॅलेंट आर्सेनाइड्स किंवा अँटीमिनाइड्स फॉर्म करतात, हे लक्षात ठेवा. परंतु लिथियम म्हणजेच नायट्रोजन आणखीन हे कोव्हॅलेंट न फॉर्म करता आयोनिक कॅरेक्टर फॉर्म करतात, हे लक्षात घ्या. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो ऍक्शन ऑफ मेटल्स बरोबर. आता मग आपण रिॲक्टिव्हिटी हा पार्ट बघितलेला आहे. मग त्याच्यानंतर अनामोलस बिहेवियर हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. आता त्याच्यानंतर पुढचा जो कंपाऊंड येतो, जो आपल्याला महत्वाचा पार्ट येतो, जो म्हणजेच डायनायट्रोजन. आता डायनायट्रोजन म्हणजेच N2 गॅस आहे. आता ह्याच्या प्रिपरेशन्समध्ये पहिल्या लॅबोरेटरी प्रिपरेशन्स बघा आणि अमोनियम डायक्रोमेट ची प्रिपरेशन इम्पॉर्टंट आहे. आता तुम्हाला ह्यामध्ये बेरियम आणि सोडियम अझाईडचा फॉर्म्युला लक्षात ठेवायला पाहिजे, हे महत्वाचं. आता ह्यामध्ये ज्या प्रॉपर्टीज आहेत, नायट्रोजन काय ओडरलेस, कलरलेस, हे काय तुम्हाला विचारलं जात नाही. ओके, फक्त तो केमिकली इनर्ट आहे, हे लक्षात ठेवा. आणि मगाशी जे आपण रिॲक्शन्स कुणाच्या बरोबर बघितल्यात, मेटल बरोबरच्या नायट्रोजनच्या, ह्या रिॲक्शन्स परत तुम्हाला रिपीट नायट्रोजन्सची बघायला मिळतं, हे लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्वाचं नायट्रोजन हा हायड्रोजन बरोबर रिॲक्शन्स करून अमोनिया तयार करतो, हे लक्षात ठेवा. आणि ह्यामध्ये पेज नंबर 250 वरती कॅल्शियम कार्बाइड विथ N2 तो कॅल्शियम सायनामाइड ह्याची रिॲक्शन लक्षात ठेवा, त्याला स्टार मार्क ठरवून घ्या. आता युजेस तुम्हाला कोण विचारणार नाही. आता त्याच्यानंतर आपल्याला येईल अमोनिया. अमोनियाचे प्रिपरेशन्स लॅबोरेटरी मेथड्स प्रमाणे जर तुम्ही बघितलं तर NH4Cl आणि कॅल्शियम हायड्रॉक्साईड ह्यांची तुम्ही रिॲक्शन्स केली CaOH ट्वाइस की तुम्हाला पर्टिक्युलरली अमोनिया तयार होतो, हे लक्षात ठेवा. ह्यामध्ये अमोनिया मॉइस्ट जो तयार होतो तो ड्राईड करायचा आहे. क्विक लाईम CaO न आपल्याला काय करायचं आहे, तो ड्राईड आउट करायचा आहे. त्याच्याकरता H2SO4 किंवा P2O5 हे यूज करायचं नाही आहे, लक्षात घ्या. जर यूज केलं तर ते सॉल्ट तयार करतील अमोनिया बरोबर आणि अमोनिया आपल्याला प्रिपेअर होणार नाही. हे ह्या लॅबोरेटरी मेथड्समध्ये तुम्हाला पर्टिक्युलरली प्रिकॉशन्स घ्यायची आहे. मग त्याच्यानंतर येतं मॅन्युफॅक्चरिंग मेथड. जी मॅन्युफॅक्चरिंग मेथड आहे, जी हॅबर्स प्रोसेस आहे ते बघा. त्या हॅबर्स प्रोसेस मधला कॅटॅलिस्ट बघून घ्या, त्यातलं प्रेशर किती आहे आणि आपल्याला पर्टिक्युलरली हे कॅटॅलिस्ट प्रेशर आणि टेम्परेचर हे लक्षात ठेवा. हे आपण 11वीला ली चॅटलेर प्रिन्सिपल प्रमाणे बघितलेलं आहे. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. आता तिसरी जी प्रिपरेशन्स मेथड आहे, मी मगाशी सांगितलं कॅल्शियम सायनामाइड जे तयार झालेलं आहे CaCN2. ओके, हे त्याचं हायड्रोलिसिस केलं की परत अमोनिया तयार होतो. आता कॅल्शियम सायनामाइड तयार कसं होतं तर तुम्ही मगाशच्या ह्याच्यामध्ये 250 पेज वरती बघितलेलं आहे, ते लक्षात घ्या. मग त्याच्यानंतर येतील प्रॉपर्टीज.
कुणाच्या प्रॉपर्टीज येतील तर अमोनियाच्या प्रॉपर्टीज. त्या अमोनियाच्या प्रॉपर्टीज वाचायच्या आहेत. त्याचा बॉइलिंग पॉईंट बघून घ्या. त्याचं स्ट्रक्चर ट्रायगोनल पिरॅमिडल आहे. त्याचं ॲक्वियस सोल्युशन वीक बेसिक कॅरेक्टर आहे हे लक्षात घ्या. आणि मग अमोनियाच्या रिॲक्शन्स महत्त्वाच्या आहेत. आता अमोनियाच्या रिॲक्शन्स ऑक्सिजन बरोबरची बघा. ओके, आता थ्राईस O2 तर तो नायट्रोजन देतो आणि 5O2 घेतलं की नायट्रिक ऑक्साईड देतो. हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. तसंच NH3 CO बरोबर आणि त्याच्यामध्ये तुम्हाला CO बरोबर रिॲक्शन ती इम्पॉर्टंट आहे. आणि महत्त्वाची म्हणजेच Cl2 Br2 आणि I2 ह्या तिघांना मार्किंग करून ठेवा. पेज नंबर 251 वरती आहे. म्हणजेच अमोनियाची रिॲक्शन्स क्लोरीन बरोबर, ब्रोमीन बरोबर आणि आयोडीन बरोबर काय काय तयार होतंय हे लक्षात ठेवा. क्लोरीन बरोबर तुम्हाला NCl3 तयार होतं. Br2 बरोबर NH4Br तयार होतं. आयोडीन बरोबर NH3NI3 तयार होतं. हे लक्षात घ्या. आता त्याचमध्ये अमोनिया बरोबर सोडियम मेटल जर केलं तर तुम्हाला NaNH2 ज्याला आपण अझाईड म्हणतो, सोडियम अझाईड हे आपल्याला तयार होईल. ती रिॲक्शन इम्पॉर्टंट आहे. आणि अमोनिया बरोबर तुम्हाला ज्यावेळेला NaOCl म्हणजे सोडियम हायपोक्लोराईड हे तुम्ही रिॲक्शन्स केलं तर हायड्राझिन हा NH2NH2 ह्या रिॲक्शनला सुद्धा इम्पॉर्टंट कॅरेक्टर येतं. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट आहे तो 251 वरचा आपल्याला कॉपर बरोबर अमोनिया आणि Ag बरोबर अमोनिया हे रिॲक्शन्स बघून घ्या. आणि तुम्हाला त्याचमध्ये मिलान्स बेस म्हणून आहे बघा, नेस्लर्स रिएजंट. ओके, तो K2HgI4 आणि मिलान्स बेस हे पण लक्षात ठेवून घ्या. मग त्याच्यानंतर आपल्याला नायट्रिक ॲसिड म्हणजेच आपल्याला HNO3 कसं तयार होतं. आता ह्यामध्ये हायपोनायट्रस ॲसिड ह्याचा फॉर्म्युला बघा. नायट्रे कुणाला म्हणतात हे बघून बघा. नायट्रस ॲसिड म्हणजे कोण हे पण बघा. आता ह्यातली जी प्रिपरेशन्स मेथड आहे ती लार्ज स्केल प्रिपरेशन्स मेथडमध्ये आपल्याला अमोनिया बरोबर ऑक्सिजनची रिॲक्शन केली जाते. इथं कॅटॅलिस्ट लक्षात ठेवा. आणि कॅटॅलिस्ट लक्षात ठेवा ज्याला आपण ओस्टवॉल्ड प्रोसेस म्हणतो. ती प्रोसेस न आपण लार्ज स्केल प्रिपरेशन्स करतो. आणि ह्या लार्ज स्केल प्रिपरेशन्समध्ये आपल्याला जो पर्टिक्युलरली HNO3 तयार होतो 68%. ओके, तो 98% तयार करण्याकरता जो आपण यूज केलं जातं आणि 98% कॉन्सन्ट्रेशन हे अचीव करतात त्या प्रोसेस म्हणजे 98% कॉन्सन्ट्रेशन HNO3 आहे त्यालाच ॲक्वा फोर्टिस म्हणतात. ॲक्वा फोर्टिस म्हणजेच 98% HNO3 हे लक्षात ठेवा. आता ह्यामध्ये तुम्हाला पर्टिक्युलरली प्रॉपर्टीज ऑफ अ नायट्रिक ॲसिड हे कोण विचारत नाहीत. फक्त जर बघितलं तर त्याचं स्ट्रक्चर तेवढं जरासं थोडंसं बघून घ्या. परंतु ते स्ट्रक्चर सुद्धा महत्त्वाचं नाही आहे. आता ह्यामध्ये महत्त्वाचा जो पार्ट आहे तो म्हणजेच पर्टिक्युलरली ॲक्शन ऑफ अ नायट्रिक ॲसिड ऑन अ मेटल कॅरेक्टर हे लक्षात ठेवा. ओके, आता ह्यामध्ये कॉपर बरोबर आणखीन झिंक बरोबर आपल्याला ॲक्शन्स बघायला मिळालेले आहे. आता लक्षात घ्या पर्टिक्युलरली नायट्रिक ॲसिड हा स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून काम करतो आणि दे अटॅक्स ऑन अ मोस्ट मेटल एक्सेप्ट कुठले नोबल मेटल्स गोल्ड आणि प्लॅटिनम सोडले तर बाकीच्यांच्या बरोबर तो अटॅक करतो. आणि मग कॉपर आणि झिंक बरोबर एक्सेस करत असताना झिंक नायट्रेट आणि कॉपर नायट्रेट तयार होतं हे लक्षात ठेवा. तसंच नॉन मेटल्स बरोबरची जर रिॲक्शन्स बघितली तर त्या कुठल्याही इम्पॉर्टंट नाही आहेत. ओके, फक्त तुम्ही ॲक्शन ऑफ गोल्ड आणि प्लॅटिनम बरोबर जे आपल्याला ॲक्वा रिजिया म्हणतात म्हणजे 3 पार्ट्स ऑफ HCl अँड 1 पार्ट ऑफ HNO3 ह्याची रिॲक्शन्स करताना ऑरोक्लोरिक ॲसिड अँड क्लोरोप्लॅटिनिक ॲसिड ओके हे जे तयार होतात त्याचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती असलं पाहिजे. आता पुढं HNO3 ची रिॲक्शन बेन्झिन बरोबर टोल्युन बरोबर ह्या सगळ्या रिॲक्शन्स तुम्हाला
ऑर्गॅनिक कंपाऊंड्समध्ये झालेल्या आहेत, पर्टिक्युलरली अल्डिहाइड, कीटोन. ओके, जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये ह्या रिॲक्शन झालेल्या आहेत, हे लक्षात ठेवा. आणि ह्यामध्ये महत्वाची टेस्ट लक्षात ठेवा, ब्राऊन रिंग टेस्ट हे कोण देत असेल तर ती HNO3 देतं. आणि त्या ब्राऊन रिंग टेस्टचा ब्राऊन कॉम्प्लेक्स त्याचा फॉर्म्युला बघून घ्या, हा महत्वाचा, बाकीचे कुठल्याही नाहीत. तसंच पेज नंबर 254 वरती जावा आणि तुम्हाला जो टेबल दिलेला आहे त्या टेबलमध्ये ऑक्सिडेशन स्टेट आणि प्रत्येक जेच ऑक्साइड्स ऑफ अ नायट्रोजनमध्ये, मग नायट्रस ऑक्साईड ज्याला आपण डायनायट्रोजन ऑक्साईड म्हणतो, डायनायट्रोजन ट्राय ऑक्साईड असेल किंवा नायट्रोजन डायऑक्साईड असेल, त्याचे कॅरेक्टर्स दिलेले आहेत आणि त्याचं स्ट्रक्चर्स दिलेलं आहे, त्याचा कलर दिलेला आहे. ओके, त्याचा ऑक्सिडेशन स्टेट दिलेले आहे. हे तुम्हाला वाचलंच पाहिजे आणि ते तुम्ही केलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपण पुढचा जो पार्ट येतो ज्याला आपण फॉस्फरस कॅरेक्टर म्हणतो. आता फॉस्फरसमध्ये 256 वरती या, तिथं व्हाईट फॉस्फरस, रेड फॉस्फरस, ब्लॅक फॉस्फरस आहेत. प्रॉपर्टीज ऑफ अ व्हाईट फॉस्फरस आणि रेड फॉस्फरस बघून घ्या. ओके, मग त्याच्यानंतर येतं PH3 ज्याला आपण फॉस्फिन तयार होतं. आता फॉस्फिन तयार होत असताना दोन महत्वाच्या रिॲक्शन त्या 257 वरती आहेत, P4 प्लस थ्राईस NaOH आणि PH4I प्लस KOH. ह्या रिॲक्शन्स बघून घ्या, त्याच्या प्रॉपर्टीज बघून घ्या. ओके, प्रॉपर्टीज महत्वाच्या आहेत आणि त्याचे युजेस. ओके, त्या फॉस्फिनच्या युजेसमध्ये लक्षात घ्या, त्या फॉस्फिनच्या युजेसमध्ये होम्स सिग्नल्स म्हणून आहे, स्मोक स्क्रीन तयार करतो, पॉवरफुल रिड्युसिंग एजंट म्हणून आहे, हे बघून घ्या. त्याच्यानंतर फॉस्फरसचे फॉस्फरस ट्रायहॅलाइड्स अँड फॉस्फरस पेंटाहॅलाइड्स ह्या दोघांचे स्ट्रक्चर आणि त्याच्या रिॲक्शन्स. ह्या रिॲक्शन्स फक्त POCl3 आणि POCl5 तयार होण्याच्या ह्या रिॲक्शन्स बघून घ्या. त्या इम्पॉर्टंट एवढ्या नाही आहेत, फक्त त्यातलं स्ट्रक्चर्स इम्पॉर्टंट आहे. आता ह्यामध्ये आपल्याला पुढचा जो पार्ट येतो ज्याला आपण ऑक्झो ऍसिड्स म्हणतो. काय म्हणतो आपण? ऑक्झो ऍसिड्स. आता ह्या ऑक्झो ऍसिड्सचं स्ट्रक्चर कसं काढायचं तर हे सगळ्यात महत्वाचं आहे. आता ह्या ऑक्झो ऍसिड्समध्ये बाळांनो तुमच्या पेज नंबर 251 वरती एक लिहिलेला आहे. काय दिलेला आहे बघा, तर ऑक्झो ऍसिड्स इज, पहिला पॉइंट आहे, फॉस्फरस हा टेट्रा हायड्रली सराउंडेड आहे. काय आहे? टेट्रा हायड्रली सराउंडेड आहे. टेट्रा हायड्रली सराउंडेड आहे, हे लक्षात ठेवा. ओके, म्हणजेच फॉस्फरस हा मेजर कॅरेक्टर आहे. दुसरा पॉइंट काय आहे, कुठलाही फॉस्फरस ऑक्झो ऍसिड्स, ऑल ऍसिड, ओके, ऑल ऍसिड कंटेन at least one P double bond O bond and one POH bond तुम्हाला बघायला मिळेल. कुठले? ऑल ऑक्झो ऍसिड्स बरं का, ऑक्सी ऍसिड ऑफ फॉस्फरस. आपण काय बघतो? ऑक्सी ऍसिड्स ऑफ फॉस्फरस. फॉस्फरस हा टेट्राहायड्रली सराउंडेड आहे. ऑल ऍसिड कंटेन्स ऍटलिस्ट वन P डबल बॉन्ड O अँड वन POH बॉन्ड. त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलेलं आहे, ऑक्सिडेशन स्टेट लेस दॅन +5 असेल. ऑक्सिडेशन स्टेट लेस दॅन +5 असेल. In addition to P double bond O and POH, हे लक्षात घ्या, either PP बॉन्ड असेल किंवा PH बॉन्ड असेल, हे लक्षात ठेवा. आणि पुढचा +3 ऑक्सिडेशन स्टेट जी आहे, +3 ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑक्सी ऍसिड, हे डिस्प्रपोर्शनेट मध्ये जातात. हे इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत. ओके, मग तुम्हाला ज्या वेळेला सीईटी मध्ये ज्या वेळेला तुम्हाला महत्वाचा
ह्या स्ट्रक्चर्स काढायचे जर असतील किंवा त्याच्यामध्ये किती पीओएच बॉन्ड आहेत, किती पीएच बॉन्ड आहेत, ओके, किती पीपी बॉन्ड आहेत, हे तुम्हाला विचारलं जातं. ओके, मग तुम्हाला स्ट्रक्चर सांगितलं जातं किंवा ऍसिडचं नाव दिलं जातं. आता ते ऍसिडचं नाव जर तुम्हाला बघा असं दिलंय, काय दिलंय, हायपोफॉस्फरस ऍसिड किंवा फॉर्म्युला दिलाय H3PO2. ओके, हायपोफॉस्फरस ऍसिड आणि फॉर्म्युला दिलाय H3PO2. ओके, आता हे तुम्हाला पाठच करायला पाहिजे. हायपोफॉस्फरस ऍसिड म्हणजे H3PO2. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला विचारलं किती पीओएच बॉन्ड आहेत, तर कसं काढायचं हे लक्षात ठेवा. पहिल्यांदा काय सांगितलंय की आम्हाला फॉस्फरस हा सेंट्रली टेट्राहायड्रली सराउंडेड आहे. कुणाबरोबर, पी डबल बॉन्ड ओ. प्रत्येक ठिकाणी लक्षात ठेवा फॉस्फरस आणि पी डबल बॉन्ड ओ. आता H3PO2 घेतलाय आपण, H3PO2 मधला पहिला हा पी डबल बॉन्ड ओ काढला तुम्ही. ओके, आता तुमच्याकडे काय राहिलेलं आहे रे, एक पी आणि OH बॉन्ड आहे म्हणून सांगितले बघा. दुसऱ्या ह्याच्यामध्ये ऍटलिस्ट दे कंटेन्स वन पी डबल बॉन्ड ओ आणि POH. मग आता इथं मी एक PO बॉन्ड घेतला, एक POH घेतला, एक एक झाला ना आपला. आता राहता राहिले किती रे, H किती राहिले, तर आपल्याला आता 2 H राहिले आणि O2 संपलेले आहेत आपल्याला, म्हणजे ऑक्सिजन संपलेले आहेत, म्हणजेच PH आणि PH असं आलं ना. हे स्ट्रक्चर तुम्ही काढलं म्हणजेच तुम्हाला हे स्ट्रक्चर काढता येईल. आणि ह्यामध्ये मग तुम्हाला POH बॉन्ड 1 आहे, PHH 2 आहेत, हे तुम्हाला लक्षात येईल. आता एक थोडस अवघड एक्झाम्पल घेऊया की ज्याच्यामध्ये जर तुम्हाला ऑर्थोफॉस्फरस ऍसिड पेक्षा जर तुम्हाला विचारलं हायपोफॉस्फरिक ऍसिड, हायपोफॉस्फरिक ऍसिड म्हणजे H4P4O6 हा हायपोफॉस्फरिक ऍसिड विचारलं तुम्हाला. बघा आता इथं P4 आहे. ओके, सॉरी P4 नाही, H4P2O6 ज्याला आपण हायपोफॉस्फरिक ऍसिड म्हणतो. आता हे असं जर तुम्हाला दिलं आणि ह्यातले तुम्हाला पीपी बॉन्ड किती आहेत, POH किती आहेत हे जर विचारलं. आता बघा हा पहिला फॉर्म्युला काय सांगितलाय, पी डबल बॉन्ड ओ. 2 आहेत म्हणतात तर 2 पी काय असणार आहेत, सराउंडेड आहे टेट्राहायड्रली, म्हणजे पी डबल बॉन्ड ओ, पी डबल बॉन्ड ओ आहे प्रत्येक ह्याच्यामध्ये आहे. आणि एक काय सांगितलंय तुम्हाला, POH बॉन्ड, POH बॉन्ड आहे का. ओके, म्हणजेच HO च्या ऐवजी इथं OH घ्या असा. ठीक आहे, म्हणजेच तुमचं बघा किती ऑक्सिजन झाले, 1 2 3 4 झाले, 2 P झाले. ठीक आहे, आता पुढचा जो येतोय तर ऍटलिस्ट 1. ओके, ऍटलिस्ट 1. आता इथं कुठं आपल्याला जर बघितलं तर इथं तुम्ही HO टाका, इथं HO टाका आणि ह्या 2 P मध्ये आपल्याला काय करा, बॉन्ड टाका, म्हणजेच तुमचं स्ट्रक्चर झालं. ह्या पद्धतीनं तुम्हाला स्ट्रक्चर्स काढता आलं पाहिजे. पुन्हा बघा H4P2O5 म्हणजेच तुम्हाला पायरोफॉस्फरस ऍसिड आला. परत बघा P डबल बॉन्ड O, P डबल बॉन्ड O आला. ओके, OH 1 आला, OH 1 आला. ओके, आता तुमच्याकडे किती आहेत, H4 आहेत, म्हणजे 1 2 गेलेले आहेत, म्हणजे ऍटलिस्ट ह्याला एक H येणार, ह्याला एक H येणार. आता एक O राहिलेला आहे, 1 2 3 4 आणि ह्या दोघांच्या मध्ये 1 5. अशा तऱ्हेनं तुम्हाला स्ट्रक्चर घेऊन मग ह्याचं पर्टिक्युलरली ऑक्सिडेशन नंबर किती बॉन्ड आहेत ते, मग तो पीएच किती आहे, POH किती आहे, PP किती आहे. ओके, हे तुम्हाला ह्या ऑक्झो ऍसिड्स मध्ये तुम्हाला हे स्ट्रक्चर काढून करता आलं पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. ऑक्झो ऍसिड्स ऑफ फॉस्फरस हे ह्याच्यावरती एक तरी प्रश्न ऑक्झो ऍसिड्स वरती येतो, हे लक्षात ठेवा. मग आता पुढचा पार्ट येतो ज्याला आपण पर्टिक्युलरली 16 ग्रुप एलिमेंट्स म्हणजेच ऑक्सिजन फॅमिली हे बघायला आपण घेतो. आता ऑक्सिजन फॅमिली ही जर तुम्ही घेतली तर ह्यामध्ये पहिलं आपण अबंडन्स ऑकरन्स बघितलेला आहे.
इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलेलं आहे. ओके, त्याचं फिजिकल प्रॉपर्टीज बघत असताना ओके त्याच्यामध्ये ऑक्सिडेशन स्टेट, ओके हे ॲटॉमिक रेडियस, डेन्सिटी, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, एनामोलस बिहेवियर, आयोनायझेशन एन्थाल्पी, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी हे सगळ्यात आपण बघितलेलं आहे. ठीक आहे. आता इथं फक्त ज्या वेळेला इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी, ओके हा पार्ट लक्षात घ्या. इथं इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी ही जी आहे, ऑक्सिजन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन सल्फर बट इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी ऑफ ऑक्सिजन इज लेस दॅन सल्फर. बघा, तुम्हाला जर तुमच्या पुस्तकात जर बघितलं तर इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी कुणाची आहे, तर ऑक्सिजनची इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी बघितली तर ही कमी आहे कुणापेक्षा, तर सल्फरपेक्षा ही कमी आहे, हे लक्षात ठेवा. तर हे असं का, तर ऑक्सिजन हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. काय आहे? मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. म्हणजेच ह्याला इलेक्ट्रॉन ॲफिनिटी आहे. ओके, आणि जो इलेक्ट्रॉन क्लाउड आहे तो स्मॉल रिजन वरती स्प्रेड झालेला आहे. म्हणजेच तिथं डेन्सिटीचा चार्ज हा हायर आहे आणि हायर डेन्सिटीचा चार्ज असल्यामुळं त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्सचं रिपल्शन बघायला मिळतं. कुणामध्ये? ऑक्सिजन वरती स्मॉल साईज डेन्सिटीचा चार्ज जो आहे, ओके डेन्सिटी चार्ज म्हणजेच निगेटिव्ह चार्जची डेन्सिटी ही हायर आहे. त्यामुळं आपल्याला काय बघायला मिळतं की इलेक्ट्रॉनिक रिपल्शन बघायला मिळतं. मग जो ऍडेड होणारा जो इलेक्ट्रॉन आहे त्याला इझिली ऍक्सेप्ट केलं जाईल का? इनकमिंग इलेक्ट्रॉन्स होईल का? होणार नाही. देअरफॉर त्याच्यामध्ये लेस लेस निगेटिव्ह व्हॅल्यू आपल्याला बघायला मिळते. आणि जसजसं तुम्ही इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी मूव्हिंग फ्रॉम सल्फर टू पोलेनियम इज सक्सेसिव्ह डिक्रीज होते. काय? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिक्रीज होते, हे लक्षात ठेवा. म्हणून इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कॅरेक्टर हे जर तुम्ही बघितलं तर ओके, ह्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑक्सिजनची मोर आहे, म्हणजेच तिथं तुम्हाला जास्त इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी असली पाहिजे, परंतु रिपल्शन कॅरेक्टरमुळं तो इझिली ऍक्सेप्ट करत नाही. हे इम्पॉर्टंट लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो, कारण हा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कॅरेक्टर आहे. इलेक्ट्रॉन ॲफिनिटी वाटते आपल्याला असायला पाहिजे, ओके, परंतु चार्ज जास्त असल्यामुळे म्हणजे डेन्सिटी इलेक्ट्रॉन डेन्सिटीचा जो चार्ज आहे तो हायर येतो. म्हणजे थोडक्यात काय होतं रे, निगेटिव्ह चार्ज मध्ये रिपल्शन होईल ना, हा महत्वाचा पार्ट येतो. आणि हेच तुम्हाला पर्टिक्युलरली इम्पॉर्टंट कॅरेक्टर कुठं विचारलं जाईल, तर तुम्हाला असा प्रश्न विचारला जाईल, ऑक्सिजन इज अ मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन सल्फर बट व्हाय ऑक्सिजन इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी इज लेस दॅन सल्फर. मग त्यातला पॉइंट काय येणार? चार्ज density is higher due to particularly electron cloud spread over a small region and there is inter-electronic repulsion. So, to tendency to accept incoming electron is less in oxygen atom as compared to sulfur. हे तुमचं रिझन आलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. आता ह्याचा पुढचा पर्टिक्युलरली मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंटच्या कॅरेक्टर्स मध्ये बघा की आपण काय सांगितलं, तर मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट इन्क्रीजेस डाऊन द ग्रुप. आता ह्यामध्ये सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो, मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट ऑफ अ पोलोनियम इज लोअर दॅन टेलेरियम. आता हे लोअर दॅन का होतं, तर कालचा मी तुम्हाला सांगितलं इनर्ट पेअर इफेक्ट इज अ मॅक्झिमम इन अ पोलोनियम. आणि पोलोनियम कसा आहे, रेडिओ ऍक्टिव्ह इलेमेंट आहे आणि म्हणून त्याचा बॉइलिंग पॉइंट हा लेस आहे ॲज कम्पेअर टू टेलेरियम, हे लक्षात ठेवा. सो मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट ऑफ पोलोनियम का लोअर आहे, तर ड्यू टू इनर्ट पेअर इफेक्ट. कारण का इनर्ट पेअर इफेक्ट हा मॅक्झिमम कोणामध्ये आहे, पोलोनियम मध्ये आहे.
कशामुळे तर ड्यू टू न्यूक्लिअर चार्ज. आणि न्यूक्लिअर चार्ज असल्यामुळं जो आउटर इलेक्ट्रॉनिक NH2NP4 कॅरेक्टर आहे ह्यामध्ये आपल्याला NH2 हे कॅरेक्टर स्ट्रॉंगली होल्ड होतं, म्हणजे रेझिस्टन्स दाखवतं रिगार्डिंग पोलॅरिटी, म्हणजे बॉन्ड तो वीक होतो. हे लक्षात ठेवा. एस इलेक्ट्रॉन ऑफ पोलोनियम आर लेस रेडी टू अवेलेबल दॅन टेलेरियम. मग तुम्हाला डेन्सिटी, मेल्टिंग पॉइंट हे कॅरेक्टर तुम्ही बघा. आता त्यामध्ये ॲलोट्रोपिक फॉर्म्स येतील आणि ऑक्सिजनचं पर्टिक्युलरली ऑक्सिजन आणि सल्फर ह्याच्यामध्ये सल्फर हा आपल्याला क्राऊन रिंग बघायला मिळतो. ओके, ऑक्सिजन हा आपल्याला डबल बॉन्ड कॅरेक्टरमध्ये आहे, परंतु सल्फर आणि सेलेनियम ह्याच्यामध्ये आपल्याला पकर्ड रिंग्स बघायला मिळतात. ऑक्सिजन हा डायॲटॉमिक आहे, परंतु बाकीचे जे आहेत ओके दे आर द सॉलिड मेंबर्स. म्हणजे सेलेनियम आणखीन ह्याच्यामध्ये 8 सल्फरचे ॲटम्स एकत्र येऊन आपल्याला पर्टिक्युलरली क्राऊन शेप पकड रिंग्स बघायला मिळतात. हे लक्षात ठेवा. ऑक्सिजनमध्ये p-p बॉन्ड तयार होतो, परंतु सल्फर आणि सेलेनियम मध्ये p-p बॉन्ड तयार होत नाही बिकॉज ऑफ लार्जर ॲटॉमिक साईज. मग तसाच तुम्ही पुढे गेला तर तुम्हाला अनामोलस बिहेवियर हे बघायला मिळेल, ॲलोट्रोपिक फॉर्म हे बघायला मिळेल आणि ऑक्सिडेशन स्टेट हे सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. तर ऑक्सिडेशन स्टेट मध्ये जर तुम्ही बघितला तर 16th ग्रुप ही -2 ऑक्सिडेशन स्टेट ओके +2 ऑक्सिडेशन स्टेट +4 ऑक्सिडेशन स्टेट ही आपल्याला एक्झिबिट होताना बघायला मिळते. परंतु +2 +4 आणि प्लस ऑक्सिडेशन स्टेट ओके आणि बट +4 आणि +6 आर मोर कॉमन. कुठली कॉमन आहे? +4 अँड +6 ही कॉमन आहे. सल्फर, सेलेनियम अँड टेलेरियम हे +4 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात ओके इन देअर कंपाऊंड्स विथ ऑक्सिजन बरोबर. स्टॅबिलिटी ऑफ +6 ऑक्सिडेशन स्टेट 6 ही डिक्रीज होते आणि +4 ऑक्सिडेशन स्टेटची स्टॅबिलिटी ही जास्त आहे आणि ती इन्क्रीज होते बिकॉज ऑफ इनर्ट पेयर इफेक्ट मुळे ती इन्क्रीज होते. आणि हेन्स +4 अँड +6 ऑक्सिडेशन स्टेट इज अ प्रायमरली कोव्हॅलेंट आणि +2 ही ऑक्सिडेशन स्टेट ही आयोनिक कॅरेक्टरची आहे. हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो ओके. आणि मग अनामोलस बिहेवियर तुम्ही बघू शकता. आणि मग तुमच्या पुस्तकामध्ये सुद्धा पेज नंबर 264 वरती तुम्हाला ऑक्सिडेशन स्टेट दिलेले आहेत. हे जर तुम्ही बघितलं तर इझिली कॅरेक्टर होईल. आता जर तुम्ही बघितलं तर त्याच तुमच्या ह्याच्यामध्ये +2 आणि -2 ज्यावेळेला ग्राउंड स्टेट मध्ये आहे त्यावेळेला एक इलेक्ट्रॉन जर 3D ऑर्बिट मध्ये टाकल +2 किंवा -2 देईल, परंतु सल्फर ऑनवर्ड्स +2 -2 +4 +6 हे दिलं जाईल, कारण का ते फर्स्ट एक्साइटेड स्टेट आणि सेकंड एक्साइटेड स्टेट मुळे. आणि म्हणून ऑक्सिजनचं अनामोलस बिहेवियर हे बाकीच्यांच्यापेक्षा काय येतं हे तुमच्या लक्षात येईल. ते पॉइंट्स तुम्ही वाचू शकता. आता ऑक्सिजन बरोबरच्या रिॲक्शन हे तुम्हाला पाहिजे. सल्फर बरोबर सेलेनियम बरोबर ऑक्साइड्स तयार होणार आहेत. रिॲक्शन्स ऍसिड बरोबर हे सुद्धा तुम्ही बघून घ्या. ह्या रिॲक्शन्स तुम्हाला महत्वाच्या आहेत हे लक्षात ठेवा. आता ह्यामध्ये रिॲक्शन्स ऑफ अल्कली बरोबर सल्फरची रिॲक्शन होते. ह्याला फक्त पॉइंट आउट करा. बाकीच्या रिॲक्शन्स महत्वाच्या नाही आहेत. त्यातलं पुढचा पार्ट येतो हायड्राइड्स. हायड्राइड्स ऑलरेडी मी एक्सप्लेन केलेला आहे. त्यातली होलाटायलिटी हे तेवढं फक्त कॅरेक्टर तेवढं बघून घ्या. हा तुमचा महत्वाचा पार्ट येतो. हे इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे. आणि मग तुम्हाला सगळ्यात महत्वाचं आहे की ह्या ऑक्सिजन फॅमिलीचं 16 ग्रुप फॅमिलीचं पर्टिक्युलरली त्यांची रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स हॅलोजन. आता रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स हॅलोजन हे जर तुम्ही बघितला तर मी एक टेबल पाठवतो. त्यामध्ये आपल्याला महत्वाचं जो आहे रिॲक्टिव्हिटी ऑफ पर्टिक्युलरली ऑक्सिजन फॅमिली मेंबर्स हे काय करू शकतात. डायहॅलाइड्स, ट्रायहॅलाइड्स
हे डायहॅलाइड्स, टेट्राहॅलाइड्स आणि हेक्झाहॅलाइड्स तयार करू शकतात, हे लक्षात ठेवा. मग जर डायहॅलाइड्स असतील तर sp3 हायब्रिडायझेशन मध्ये जातात, टेट्राहॅलाइड्स असतील तर sp3d मध्ये जातात आणि हेक्झाहॅलाइड्स असतील तर sp3d2 मध्ये जातात, हे लक्षात ठेवा. डायहॅलाइड्स मध्ये ऑक्सिडेशन स्टेट +2 एन्जॉय करतात, टेट्राहॅलाइड्स मध्ये +4 आणि हेक्झाहॅलाइड्स मध्ये +6 केले जातात. त्यांचं डायहॅलाइड्स मध्ये अँग्युलर स्ट्रक्चर येतं, टेट्राहॅलाइड्स मध्ये सीसॉ टाइप स्ट्रक्चर येतं, हेक्झाहॅलाइड्स मध्ये ऑक्ट्राहायड्रल स्ट्रक्चर येतं, हे लक्षात ठेवा. आणि तो तुम्हाला पार्ट लगेच आता मी तुम्हाला हे इम्पॉर्टंटली करून देतोय, एवढं लक्षात ठेवा. आणि इथं आपण हा इम्पॉर्टंट पार्ट संपतोय. मग पुढचा आपण जो व्हिडिओ बघणार आहोत तो हॅलोजन फॅमिली आणि ऑक्सिजन फॅमिलीचे कंपाऊंड आणि हॅलोजन फॅमिली आणि हॅलोजन फॅमिलीचे कंपाऊंड्स हे पुढच्या व्हिडिओमध्ये बघून मग नोबल गॅसवरती जायचं आहे. आणि त्याच्यानंतर महत्त्वाचे आपल्याला पर्टिक्युलरली MCQ प्रत्येक फॅमिलीचे आपल्याला सोडवायचे आहे. थँक्यू व्हेरी मच.